बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येतेय रायगडमधून। उरणमध्ये 4 संशयित तरुण दिसल्याची माहिती शाळकरी विद्यार्थ्यांनी दिलेली आहे। नवी मुंबई पोलिसांना माहिती कळताच पोलीस उरणमध्ये दाखल झालेत। नेव्ही आणि पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन इथं सुरू झालंय। यामुळे अनेक शाळांना दुपारपर्यंत सुट्टीही देण्यात आली आहे। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त स्वतः उरणमध्ये जातीने हजर असून शाळकरी मुलांची देखील या प्रकरणी चौकशी सुरू आहे। रायगडच्या उरण परिसरात आज शाळकरी मुलांनी 4 संशयितांना पाहिलं होतं। याबद्दलची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर सैन्य दलासोबतच पोलिसांनी मिळून आता सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि या सर्च ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरची देखील मदत घेतली जाते। सोबतच जी शाळकरी मुलं आहेत ज्यांनी या संशयित तरुणांना बघितलेलं आहे त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्नही सुरू केलेला आहे आणि सोबतच सुरक्षेचा उपाय म्हणून उरण परिसरातल्या शाळा आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत। मुलांना घरी पाठवण्यात आलंय आणि मुलांनी जी माहिती दिलेली आहे ती गांभीर्याने घेऊन आता पोलिसांकडून आणि नौदलाकडून या संशयित व्यक्तींचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। गेल्या कित्येक तासांपासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। मृत्युंजय, गेल्या अनेक तासांपासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे, काही हाती लागले, काय माहिती मिळू शकली आहे? रेश्मा, सध्या महाराष्ट्राचे महासंचालक डीजी सतीश माथुर यांनी मेसेज पाठवलाय आणि मेसेजच्या माध्यमातून सांगितलंय की सकाळी शाळेत जाताना 2 मुलींना 4 इसम दिसले होते जे संदेहास्पद दिसत होते। त्यांच्या हातात काही हत्यार होते आणि ती मुलांनी ही माहिती आपल्या प्रिन्सिपलला दिली आणि प्रिन्सिपलने ही माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी ही माहिती नेव्ही आणि इतर जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत शेअर केली आणि नंतर तेव्हापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। सध्या उरण या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे, पण आतापर्यंत कोणताही अधिकारिक स्टेटमेंट नेव्ही किंवा नवी मुंबई पोलीस तर्फे आलेला नाहीये। फक्त मुंबईमध्ये कोलाबा पोलीस स्टेशन आणि जे सागरी परिसरात येणारे जे पोलीस स्टेशन आहे तिथे अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोलाबामध्ये जे मच्छीमार संघटना आहे त्यांना माहिती देण्यात आलेली आहे की जर आपल्याला कोणताही संदेहास्पद बोट आणि किंवा संदेहास्पद इसम कोणी दिसलं तर याची माहिती द्यावी, अशा प्रकारचा मेसेज देण्यात आलेला आहे। पण सध्या आता कोणताही अधिकारिक ऑफिशियल स्टेटमेंट नेव्ही तर्फे मिळालेला नाहीये। रेश्मा, मृत्युंजय, तू या घडामोडींवर नजर ठेवून राहास, तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे। नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने पोलीस दल देखील या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी झालेला आहे। राज्याचे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी काय माहिती दिली आहे ते आपण पाहतोय। 4 संशयित व्यक्तींना पाहिल्याचं 2 शाळकरी विद्यार्थ्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर हे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। आणि सध्या पोलिसांकडून देखील कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। संशयित व्यक्ती ही समुद्रमार्गे उरणमध्ये दाखल झाल्याचा संशय देखील व्यक्त होतोय आणि त्या दृष्टीने देखील आता पोलीस आणि नौदलाचा तपास सुरू आहे।